तर आज आपण इंडिसेस अँड क्यूब रूट म्हणजे घातांक आणि घनमूळ या संदर्भात नवीन चॅप्टर सुरू केलेलो. आता लॉ ऑफ इंडिसेस या संदर्भात आपण डिस्कस करू सर्वात अगोदर. आता इंडिसेस अर्थातच घातांक आणि लॉ म्हणजे त्यांचे नियम. तर घातांकाचे जे सोपे सोपे नियम आहेत ते तुम्ही ऑलरेडी लर्न केले आहेत, ते फक्त आपण रिवाइज करू. तुम्हाला माहित आहे की a चा पॉवर m आणि मल्टिप्लाय बाय a चा पॉवर काय आहे n असं जर असेल तर या ठिकाणी आपण त्यांच्या पॉवरचं काय करतो, एडिशन करतो. आणि दॅट्स व्हाय हियर वी कॅन राइट पॉवर ऑफ a काय लिहिलं आपण m प्लस n. ओके, तर हा आपला पहिला लॉ झाला. दुसरं जे आहे त्या ठिकाणी मल्टिप्लिकेशनच्या ऐवजी जर काय असेल डिव्हिजन, ओके, भागाकार असेल, तर अशा वेळेस घातांकाची म्हणजे इंडिसेस मध्ये आपण काय करतो, सबट्रॅक्शन करतो. आणि दॅट्स व्हाय वी कॅन राइट a टू द पॉवर m मायनस n. त्यानंतर a टू द पॉवर m and टू द पॉवर n असं जर असेल, घातांकाचा घातांक जर असेल तर त्या दोन्ही घातांकाचं काय करतो आपण मल्टिप्लिकेशन. and that's why we can write m n. बरोबर, कारण m आणि n मध्ये सध्या कोणतं चिन्ह नाही, याचा अर्थ इथं काय आहे मल्टिप्लिकेशन आहे. आणि म्हणून m आणि n चा आपल्याला इथं काय करायचं आहे, गुणाकार करायचा आहे. त्यानंतर चौथा जो नियम आहे, कोणत्याही घाते संख्येचा जर पॉवर हा 0 असेल तर त्याचा आन्सर किती येतं 1 येतं. सो a टू द पॉवर 0 याचा आन्सर किती येईल 1. त्यानंतर जर एखादी संख्या डिनोमिनेटर मध्ये आहे आणि त्याचा घातांक जर मायनस असेल तर या संख्येला आपण न्यूमरेटर मध्ये घ्यायचा आणि घातांक मायनसच्या ऐवजी काय घेऊ शकतो आपण प्लस घेऊ शकतो. ओके, हा झाला पाचवा नियम. तर असे काही घातांकाचे जे लॉ ऑफ इंडिसेस आहेत हे आपण पाहिलेले आहे. अजून कोणते राहिले का? त्यानंतर हे पाहिलं आपण कोणत्याही संख्येचा घातांक जर आपण 1 घेतला तर आन्सर काय असते, तीच संख्या असते. a टू द पॉवर 1 याचा आन्सर काय aच येईल. बरोबर, म्हणजे घातांक 1 जो आहे तो कधी लिहायची आवश्यकता आहे का नाही. सपोज मी इथं 10 लिहिले, 10 लिहिलं याचा अर्थ मी 10 चा घातांक काय लिहिलेला आहे 1 लिहिलेला आहे. -1 असेल तर लिहायची आवश्यकता आहे, परंतु +1 असेल तर ते लिहिण्याची आवश्यकता आहे का नाही. दॅट्स व्हाय हे एक नियम लक्षात ठेवायचा. त्यानंतर आता याचं रीडिंग कसं करायचं, ओके, त्याबद्दल आता आपण डिस्कस करू. सपोज मी इथे लिहिलं 27 आणि याचा जो इंडिसेस आहे हा किती लिहिला मी 1/5. तर याचं जेव्हा आपण वाचन करतो मराठीमध्ये तर वाचन कसं करू आपण, 27 चे कितवे मूळ 5वे मूळ, बरोबर आहे का. हा, तर इंग्रजीमध्ये कसं म्हणायचं पहा त्याला, 5th रूट ऑफ 27 असं त्याचं आपण रीडिंग करू. पण तेच 27 आहे त्याचा घातांक जर 4/5 असेल, ओके, याचं जेव्हा रीडिंग करू आपण तेव्हा रूट किती आहे 5 आणि पॉवर किती आहे 4. का अगोदर रूट मेन्शन करायचा. किती रूट आहे 5th रूट ऑफ किती पॉवर आहे, हा किती पॉवर आहे 4th पॉवर ऑफ 27. ओके, आणि हे जे आहे ना याला तुम्ही असं लिहू शकता पहा, 27 चा घातांक किती दाखवायचा 4 आणि त्याचं मूळ किती दाखवायचं 1/5. या पद्धतीने सुद्धा तुम्ही राईट डाऊन करू शकता. ओके, आणि त्यानंतर आता बोलू आपण क्यूब रूट बद्दल. ओके, आता जेव्हा आपण क्यूब रूट बद्दल पाहिलो तर सर्वात अगोदर क्यूब काय आहे ही कन्सेप्ट आपल्याला क्लिअर पाहिजे. तर कोणत्याही संख्येचा घातांक जर 3 असेल, बरोबर आहे,
कोणत्याही संख्येचा पॉवर जर 3 असेल तर त्या संख्येचा घन काढताना आपण ती संख्या किती वेळेस मल्टिप्लाय करतो? 3 टाइम्स मध्ये त्याला आपण काय करतो? मल्टिप्लाय करतो. ओके. आणि एक्झाम्पल जर पाहिलं आपण रेफरन्ससाठी, सपोज आपल्याला 11चा घन काढायचा आहे. ओके. 11चा घन काढत असताना 11 ही संख्या किती वेळेस लिहिली आपण? 3 टाइम्स. बरोबर. त्यानंतर या दोघांचं मल्टिप्लिकेशन करू. किती? 121 इंटू 11 किती आन्सर? माहिती 11 घन किती आहे? किती आहे? 1331. 1331 हा झाला त्याचा काय झाला? क्यूब झाला. आपण हे काय केलं? क्यूब काढला, घन काढला. पण हे घन आपण 7वी मध्ये शिकलेलो आहे. पण आज आपल्याला जे शिकायचं आहे ते काय आहे? क्यूब रूट. आता क्यूब रूट जर काढायचं असेल तर पहा, सपोज पहिली जी संख्या आहे 1331 आहे. बरोबर आहे का? याचं क्यूब रूट काढायचं म्हणजे सर्वात महत्वाचं हे चिन्ह महत्वाचं आहे. कारण तुम्हाला माहित आहे की जर आपण फक्त स्क्वेअर ब्रॅकेट काढला याचा अर्थ काय असतो? वर्गमूळ. जसं की समजा इथं 144 आहे आणि या वर्गमूळला आपण असं पण लिहू शकतो. माहिती आहे तुम्हाला? 144 चा घातांक 1/2. या दोन्ही पद्धतीने आपण वर्गमूळ लिहू शकतो. आणि तुम्हाला माहिती आहे याचा आन्सर किती येतं? 12. बरोबर. 144 चा स्क्वेअर रूट काय आहे? 12. मात्र जेव्हा आपण क्यूब रूट किंवा फोर्थ रूट वगैरे काढत असतो तेव्हा स्क्वेअर रूटच्या ब्रॅकेट मध्ये अप्पर पोझिशन मध्ये काय लिहिणं आवश्यक आहे आपल्याला? 3. किंवा अनदर मेथड काय आहे की 1331 याचा कितवा रूट घ्यायचा आपल्याला? थर्ड रूट घ्यायचा. ओके. सो अशा पद्धतीने आपण लिहू शकतो. आणि ऍज यू नो की 1331 जे आहे म्हटल्यास तुम्ही घनमुळात काय करायचं? 1331 ची फोड लिहायची. काय लिहिणार तुम्ही? 11 किती टाइम्स लिहिणार? 3 टाइम्स लिहिणार. आणि त्यानंतर होणार काय या ठिकाणी की घनमुळामध्ये 11 हा 3 टाइम्स आल्यामुळे इथं त्याचा पॉवर काय लिहिणार तुम्ही? 3. आता घनला घनमूळ काय करणार? कॅन्सल करणार. ओके. सो क्यूब इज कॅन्सल बाय क्यूब रूट. आणि दोन्ही एकमेकांना कॅन्सल केल्यानंतर जे आन्सर येईल ते काय असेल? 11. सो या पद्धतीनं आपल्याला क्यूब रूट काढायचे आहे. आता क्यूब रूट जे आहेत ना त्याच्यामध्ये मॅक्सिमम क्वेश्चन जे आहे हे फार मोठी क्यूब रूट विचारत नाही, पण त्याच्यामध्ये जे डेसिमल नंबर्स असतात त्या संदर्भातले क्यूब रूट फार महत्वाचे आहेत. पहा, जसं की एक एक्झाम्पल घेऊ आपण. एक एक्झाम्पल घेऊ की क्यूब रूट मध्ये 0.4 टाइम्स 0 घेतो मी आणि त्यानंतर मी किती घेतले? 64. बरोबर. आता याचा आपल्याला काय करायचं आहे? क्यूब रूट काढायचा आहे. तर आपल्याला तर माहित आहे की 64 चं क्यूब रूट किती आहे? 4 आहे. बरोबर आहे का? आता 4 असल्यामुळं हे गणित स्टेप बाय स्टेप कसं सोडवणार आपण? सर्वात अगोदर काय होईल बरं? 0.4 टाइम्स 0 आहे, त्यानंतर 64 आहेत. तर लक्षात ठेवायचं क्यूब रूट मध्ये जे आहे ना एका दशांश चिन्हानंतर एक स्थळ असेल तर त्याच्यासाठी किती शून्य येतात? 3 शून्य येतात. किती शून्य येतात? 3 शून्य. आणि दॅट्स व्हाय हे 3 शून्य आणि त्यानंतर किती संख्या आहे? 0, 6, 4 असे 3 अंक आहेत. सो लक्षात ठेवायचं की जर आपण आपल्याला काय करायचं या 3 शून्याबद्दल 1 शून्य आणि त्यानंतर ही जी 3 अंकी संख्या आहे त्याच्या संदर्भात 64 चं वर्गमूळ किती आहे? घनमूळ किती आहे? 4. सो 0.04 हे आपल्याला किती टाइम्स लिहायचं आहे? 3 टाइम्स लिहायचं आहे. हे तर लक्षात. आणि सो ऍज यू नो की आपल्याला काय करायचं आहे? 0.04 हा किती वेळेस आलेला आहे? 3 टाइम्स. म्हणून त्याचा आपण काय करणार इथं? क्यूब करणार. ओके. म्हटल्यास तुम्ही टॅली करू शकता. पहा दशांश नंतर किती स्थळ झाले ते मोजा. पहा 2 आणि 2 4 आणि 2 6 आले. इथं 6 स्थळ बरोबर. म्हणजे आपलं उत्तर जे आहे हे परफेक्ट आहे. हे तुम्ही टॅली करू शकता. त्यानंतर क्यूब रूटला क्यूबनं काय केलं? कॅन्सल केलं. आणि दॅट्स व्हाय जे आन्सर आहे ते किती निघालं? 0.04. सो
इथे जी आपल्याला जी संख्या दिली होती त्या संख्येचा क्यूब रूट आला 0.04. ओके.